हा आहे पिझ्झा बेस। या पिझ्झा बेसपासून भन्नाट अशी रेसिपी करायची आहे आज। पिझ्झा बेसचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे। आता त्यामध्ये 1 चमचा दही टाकून घेत आहे। त्यानंतर 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकत आहे। तसेच चिली सॉस ही टाकून घेत आहे। यामध्ये घरामध्ये अवेलेबल असलेला मसाला टाकून घेत आहे। 1 चमचा हळदही टाकून घेत आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकत आहे। 1 चमचा ऑरिगॅनो ही टाकून घेत आहे। त्यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स ही टाकून घेत आहे। आता हे सर्व मस्तपैकी मी हलवून घेत आहे। एकजीव करत आहे। हे सर्व एकजीव झाल्यानंतर मी 15 मिनिटे ठेवत आहे, जेणेकरून ते छान असे मॅरिनेट होईल। त्यानंतर उभा असा टोमॅटो चिरून घेत आहे। तुम्ही बारीक चिरून ही घेऊ शकता। कांदा पात ही कट करून घेतलेली आहे आणि गाजर ही उभे चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर उकडलेले बटाटे ही 2 घेतलेले आहेत निम्मे। रिकामे भांडे घेतलेले आहे आता, आणि आता यामध्ये मी तेल टाकून घेत आहे। त्यानंतर चिरलेली बारीक कांदा पात तसेच गाजरही टाकून घेत आहे आणि हिरवी मिरची टाकून घेत आहे। आता हे भाजूपर्यंत मी छान असे हलवून घेत आहे। एका बाउल मध्ये मी आता 2 चमचे टोमॅटो सॉस घेतलेले आहे। त्यामध्ये 1 चमचा साखर टाकून घेत आहे। अर्धा कप पाणी टाकून घेत आहे। छान असं हलवून घेत आहे। आता हे सर्व भांड्यामध्ये मी ओतून घेत आहे। हे सर्व एकजीव झाल्यानंतर मी 1 चमचा लाल तिखट टाकून घेत आहे। अर्धा कप पाणी टाकून घेत आहे। उकडलेले बटाटे बारीक करून टाकत आहे। नंतर हे सर्व परत मी हलवून घेणार आहे। छान असं शिजल्यानंतर मी आता त्यामध्ये पिझ्झा बेसचे बारीक केलेले तुकडे टाकून घेत आहे। हे सर्व एकजीव करत आहे, जेणेकरून आपण सर्व टाकलेले एकत्र होईल। तयार आहे आपली आजची वेगळ्या प्रकारची नवीन भन्नाट अशी रेसिपी। तुम्हालाही माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। तयार झालेली रेसिपी आता मी सर्विंग डिश मध्ये घालून घेत आहे। ज्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। तुम्ही घरी ही रेसिपी करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। रेसिपी बनवून झाल्यावर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की रेसिपी कशी झाली होती ते। धन्यवाद।